तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपण जो व्हिडिओ आहे तो बड्डे स्पेशल बॅनर एडिटिंगवर बनवलेला. तो खूप खास आणि कडक झालेला. आजचा तुम्ही बॅनर डिझाईनचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. त्यासोबत मित्रांनो, जे आपल्या आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहे ते सगळे एका झिप फाईलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि त्या झिप फाईलला मित्रांनो पासवर्ड दिला आहे. तो पासवर्ड व्हिडिओमध्ये एका स्टेपमध्ये आहे. तो पासवर्ड कुठे पण दिसू शकतो, म्हणून व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, तरच तुम्हाला बॅनर डिझाईन समजेल. त्यासोबत मित्रांनो, आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आजची जे बॅनर डिझाईन झालं ते एकदम HD प्रमाणे, म्हणजे खूप खास ट्रेंडिंगवर चालणारी जी आपली बॅनर डिझाईन आहे. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या बॅनर डिझाईनला सुरुवात करू. तर ओके मित्रांनो, आपल्याला आज 3 ॲपची गरज पडणार आहे. एक आहे पिक्सल लॅब आणि एक आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर आणि एक आहे पिक्सआर्ट. तर मित्रांनो, पिक्सआर्ट तुम्ही प्लेस्टोरवरून काय म्हणते पिक्सल लॅब तुम्ही प्लेस्टोर डाउनलोड करून घ्यायचं. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर पण प्लेस्टोर डाउनलोड करून घ्यायचं. आणि जे पिक्सआर्ट आहे ते माझ्याजवळ मोड APK आहे. ते मोड APK मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल, तिथे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. तर ओके मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं खाली प्लसचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि वरतं एडिट अ फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जे तुम्हाला इथे पहिले जे वरती 3 ऑप्शन देतात, सर्च, कॅमेरा आणि बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ट्रान्सपरंटचं दिसत आहे, त्यावर ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे अशावरती येऊन आणि खाली आल्यानंतर खाली टूल्सचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आणि सर्वात वरतं एक क्रॉपचं ऑप्शन आहे, त्यावर क्रॉपवर क्लिक करून टाकायचं आहे. तर क्रॉपवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला स्क्वेअरवर जायचं आहे. स्क्वेअरवर गेल्यानंतर तुम्हाला वरती तुम्हाला रेशोचं ऑप्शन दिसतं, त्यावर रेशोवर क्लिक करून तुम्हाला जी विड्थ आहे विड्थवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून याच्यावर पुरी साईज क्रॉस करून टाकायची. इथे तुम्हाला 1200 टाकून द्यायची आहे. 1200 अशा प्रकारे 1200 टाकून इथं ओके करून टाकायचं आहे आणि इथे राईट करून क्लिक करून टाकायचं. तर अशा प्रकारे राईट क्लिक झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून इथे तुम्हाला ॲड फोटोवर जायचं आहे. ॲड फोटो केल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड दिला, ते बॅकग्राऊंड अशा प्रकारे घेऊन घ्यायचं अशा प्रकारे आणि वरती ॲड क्लिक करून टाकायचं. ॲड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण त्या ट्रान्सपोर्टवर अशा प्रकारे पूर्ण ओढून घ्यायचं. अशा प्रकारे ओढल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला वरती राईट क्लिक करून टाकायचं आहे. राईट क्लिक झाल्यानंतर तुम्हाला डबल ॲड फोटो क्लिक करायचं आहे. ॲड फोटो क्लिक करून तुम्हाला जायचं एक PNG दिली आहे, तिथे PNG ॲड करून घ्यायचं. ते ॲडवर क्लिक करून तुम्हाला ॲड करून घ्यायची. ॲड केल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण फोटोपर्यंत असे ते ओढून घ्यायचे. अशा प्रकारे ओढल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन करून तुम्हाला ब्लेंडचं ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरले या ऑप्शनवर क्लिक करून वरती राईट क्लिक करून टाकायचं आहे. तर राईट क्लिक झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ॲड फोटो क्लिक करायचं आहे. ॲड फोटो क्लिक करायचं, जे PNG दिली आहे वरची वाली अशा प्रकारे PNG, तर सॉरी मित्रांनो, हे PNG नाही करता इथं तुम्हाला जो आपला बॅकग्राऊंड ओव्हरले दिला आहे तो ओव्हरलेवर क्लिक करून तुम्हाला ॲड करून क्लिक करून टाकायचं आहे. ॲड क्लिक केल्यानंतर तो पण अशा प्रकारे पूर्ण फोटोपर्यंत ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ओढल्यानंतर डबल तुम्हाला इथं ब्लेंड ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यायचं आणि वरती राईट क्लिक करून टाकायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲड फोटो क्लिक करून जो वरची PNG दिली आता ते घेऊन घ्यायची आहे. घेतल्यानंतर ॲडवर क्लिक करून अशा प्रकारे ते पूर्ण फोटोपर्यंत ओढून घ्यायचे. अशा प्रकारे ओढल्यानंतर वरती राईट क्लिक करून टाकायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर डबल इथे ॲड फोटोवर क्लिक करायचं. ॲड फोटो क्लिक केल्यानंतर जो तुमचा मॉडेलचा इमेज आहे तो तुम्ही घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे तो मॉडेलचा इमेज घेतल्यानंतर वरती ॲडवर क्लिक करायचं. ॲडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ओढल्यानंतर खाली रिमूव्ह BG या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंड अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं आहे. तर तुमचं नेट चालू असणं आवश्यक आहे मित्रांनो, म्हणून नेट चालू असल्यानं तुमचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला. तर मित्रांनो, थोडंसं मी एरोप्लेन मोडवर लावतो. कोणाचा कॉल व्हिडिओ करता तुमचा कोणाचा येऊन गेला तर व्हिडिओ अटकून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण तो इमेज बॅकग्राऊंड रिमूव्ह केला. रिमूव्ह केल्यानंतर मी तुम्हाला जो तुम्हाला काही इमेजला इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही इथे स्क्रोल डाऊन करून इथे तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एफेक्ट्समध्ये जाऊन इथे HDR1 दिला, त्यावर क्लिक करून टाकायचं. बरं, क्लिक केल्यानंतर तुमच्या मताने मित्रांनो आपोआप त्या फोटोला अशा तो इफेक्ट HD तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, अशी वरती इथे राईट क्लिक करून टाकायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर तो इमेज अशा प्रकारे येऊन जाईल. तर आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला वरती इरेजर ऑप्शनवर क्लिक करून जे साईज आहे थोडीशी वाढून घ्यायची आहे. वरची साईज वाढवल्यानंतर खालची जी हार्डनेस आहे ती थोडीशी कमी करून टाकायची मित्रांनो. अशा प्रकारे तर केल्यानंतर मित्रांनो, जो आपला साईडचा हे आहे असा तो
इरेज करून टाकायचा अशा प्रकारे तो इरेज करून टाकायचा मित्रांनो. तर इरेज केल्यानंतर वरती राईटवर क्लिक करून टाकायचं. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लसवर क्लिक करून ॲड फोटो क्लिक करायचा. ॲड फोटो केल्यानंतर आता जो खालची पेन आहे ते पेनच्यावर ते घेऊन घ्यायची, अशा प्रकारे ते ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर अशा प्रकारे ते पूर्ण व्हिडिओपर्यंत ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे. ओढल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सेट करून टाकायची ते PNG. सेट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वरती राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वरची डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे, त्यावर डाउनलोडवर क्लिक करून तुम्हाला JPG सेव्ह ॲज JPG या इथून तुम्हाला क्लिक करायचं अशा प्रकारे आणि सेव्ह करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे तो सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो आपण आता नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये जाऊया, ते म्हणजे आपला पिक्सल लॅब. तर ओके, पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सर्वात वरती 3 डॉटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावर क्लिक करून इथे तुम्हाला ओपन खालून तिसरा नंबरचा ऑप्शन ओपन PLP फाईल त्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर वरती स्क्वेअरचा ऑप्शन दिसतो आहे PLP, त्यावर क्लिक करून इथे तुम्हाला PLP फाईल दिली आहे, तुम्ही ती डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो. मी तुम्हाला PLP दिली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये S500 PLP अशा प्रकारे नावाने PLP आहेत, त्यावर अशावर क्लिक करायचं आहे. क्लिक करून ओपन अँड ॲडवर क्लिक करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करून टाकायचं. ओके क्लिक करून तो बॅक जायचं आहे. अशावर तुम्हाला तुमची जे काय PLP फाईल आहेत ते अशा प्रकारे येऊन जाईल. तर मित्रांनो इथे तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल, तुम्हाला नाव बदलायचं असेल तर मित्रांनो जो तुमचा मॉडेलचा आपण पिक्सार्टमधून जो आपला डाउनलोड केलेला इमेज आहे तो तुम्हाला पलटवायचा असेल तर पलटण्यासाठी मित्रांनो खाली ते तुम्हाला शेवटून 2 नंबर डबल स्क्वेअरचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे. फ्रॉम गॅलरी क्लिक करून जो तुम्ही तुमचा इमेज डाउनलोड केला आहे, जे पिक्सार्टमधून डाउनलोड केला तो अशावर तो घेऊन घ्यायचा. त्याच्यामुळे क्लिक करून ॲड क्लिक आणि खाली राईटवर क्लिक करून टाकायचा. तर अशाप्रकारे तो ॲड होऊन जाईल मित्रांनो. तर ॲड झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला लेअरचा ऑप्शनवर क्लिक करून जे मी ते लॉक करून दिलं आहे ते मी अनलॉक करून टाकायचे. अनलॉक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही जे तुमचे नाव पलटवायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो. तर इथून बॅक जायचं अशा प्रकारे आणि इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन ओपन करायची आहे. तर ओपन केल्यानंतर मित्रांनो खाली युनिकोड AMC इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक करून जो तुम्हाला जे नाव पाहिजे ते तुम्ही अशा प्रकारे इथून टाईप करून घ्यायचं आहे. तर मी ते टाईप करतो अशा प्रकारे यश. अशा यश केल्यानंतर मित्रांनो यश नाव लिहिल्यानंतर इथून तुम्हाला युनिकोड AMS इंडियन फॉन्ट यावर क्लिक करून टाकायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली कॉपीचं ऑप्शन आहे, त्यावर कॉपी करून टाकायचं आहे. कॉपी केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला लेअर यशवर क्लिक करून अशा प्रकारे यशवर क्लिक करायचं. आपण इथे डबल टॅप करून ते तुम्हाला डिलीट करून टाकायचं. डिलीट केल्यानंतर तुम्हाला पेस्ट करून टाकायचं आणि ओके क्लिक करून टाकायचं. अशा प्रकारे तुमचं नाव ॲड होऊन जाईल. आणि खालचं पण तुम्हाला 500 हे तुम्हाला वेगळ्या नावाबद्दल बदलायचं आहे तर तुम्ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर जायचं आहे. तुम्हाला जे नाव पाहिजे ते टाकून घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे मी कडू टाकतो अशा प्रकारे. टाकल्यानंतर इथं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर क्लिक करून तुम्हाला कॉपी करून जायचं. खालून कॉपी केल्यानंतर इथं पिक्सल लॅबमध्ये ओपन जायचं आहे. 500वर क्लिक करून अशा प्रकारे अशा प्रकारे ते क्लिक करून ते डिलीट करून टाकायचं. डिलीट केल्यानंतर जो तुमचा नेम आहे ते तुम्ही अशा ॲड पेस्ट करून टाकायचं, ओके करून टाकायचं. अशावर तुम्हाला तुमचं जे येऊन जाईल. तर मित्रांनो इथे इम्बॉस दिला आहे म्हणून अशा प्रकारे ते होत आहे. तर अशा प्रकारे झाला आहे मित्रांनो कडू. नावात थोडीशी स्पेस द्यायची आहे. हां अशा प्रकारे ते झालं आहे. तर तुम्हाला जिथे पाहिजे तिथे सेट करू शकता. आणि मित्रांनो डबल लेअर क्लिक करून तुम्हाला जे काही PNG आहे ते त्याच्याबरोबर लॉक करून टाकायचे. तर लॉक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आपला इमेज सेव्ह करायचा, सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिफॉल्ट आहे त्यावर ॲरोवर क्लिक करून तुम्हाला इथे तुम्हाला वरतून तिसरा नंबरचा ऑप्शन लोअर क्लिक करून इथे तुम्हाला सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं लो ऑप्शनमध्ये. तर लो ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचं म्हणजे बॅनरची क्लिअरिटी एकदमच येणार नाही. तर मित्रांनो इथे तुम्हाला पिक्सार्ट ओपन करायचं डबल. तर पिक्सार्ट ओपन केल्यानंतर इथून थोडासा बॅक जाऊन देतो. बॅक गेल्यानंतर जो तुम्ही आपल्या पिक्सल लॅबमधून इमेज डाउनलोड केला आहे तर तुम्ही इथे येऊन जाईल. इथे आल्यानंतर त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली टूल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथे ऑल इन्हान्स यावर क्लिक करून टाकायचं आहे. अशा प्रकारे इथे तुम्हाला नेटची गरज पडणार आहे तर मी नेट चालू करतो थोडंसं. इथे तुम्हाला ऑल इन्हान्स करून टाकायचं आहे अशा प्रकारे.
आणि काहीशा थोड्या मिनटात तुमचं बॅनर आहे एकदम क्लिअरिटीमध्ये होऊन जाईल. तर मित्रांनो थोडासा वेट करायचा इथे. आणि मित्रांनो आपला चॅनल तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला बॅनर डिझाईन अगदी इझिली पण शिकवतो. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. तर अशा प्रकारे झाला आहे. तर मित्रांनो बघू शकता पहिले कसा होता आपला बॅनर आणि त्याची क्वालिटी बघा. आणि खाली जे इंटेन्सिटी दिली आहे ती एकदम तुम्ही फुल करू शकता अशा प्रकारे. आणि तो बॅनर HD क्वालिटीमध्ये तुमचं बॅनर एडिट होऊन जाईल. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. आणि इथं वरतून सेव्ह करून टाकायचं आणि इथून डाउनलोड तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे सेव्ह टू PNG, सेव्ह टू PDF, सेव्ह टू JPG तुम्ही तुमच्या मतानेच करू शकता. तर मी सेव्ह ॲज JPG करतो आणि सेव्ह करून टाकतो. तर ठीक आहे मित्रांनो, बाय.